MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। मिरजगाव व खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत वाळूचा उपसा व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई। 4 आरोपींकडून 82,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मान्य श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। दिनांक 20/1/2026 रोजी वर नमूद पथक मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन उपस्याबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नागापूर गावाच्या शिवारात नदीपात्रात जेसीबी व ट्रक ट्रॉलीच्या साह्याने चोरून वाळू काढत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 2 जेसीबीच्या साह्याने 3 ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौण खनिज भरत असताना दिसून आले। तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकणे कामी जात असताना काही इसम पळून गेले व तेथे असलेल्या इसमांना पोलिसांची ओळख सांगून त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव संदीप अशोक जाधव वय वर्ष 27, नितीन केरबा कापरे वय वर्ष 31, अलम निजामुद्दीन शेख वय वर्ष 30, अजय खेडकर, ऋषिकेश खेडकर असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांच्याकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले। ताब्यातील इसमनामे संदीप अशोक जाधव हा चालवित असलेल्या जेसीबी मालकाबाबत विचारपूस करता त्याने सांगितले हा जेसीबीचा मालक संभाजी बाबूराव बांदल राहणार नागलवाडी तालुका कर्जत असल्याचे सांगितले। जेसीबीच्या मालकाबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की जेसीबीचा मालक धनंजय बादल असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 50 लाख रुपये किमतीचे 2 जेसीबी, 24 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली, 30,000 रुपये किमतीचे 3 ब्रास वाळू असा एकूण 74,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपींविरुद्ध भाऊसाहेब राजू काळे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 18/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) सह पर्यावरण कायदा कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे। तसेच वरील पथकाने खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना दिनांक 21/1/2026 रोजी पहाटेच्या सुमारास पथकास गुप्त बातमीदारामार्फत खर्डा शहर परिसरात खर्डा ते भूम रोडवर गौण खनिज वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर सदर पथकाने ट्रॅक्टर थांबवून चालकास पोलिसांची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश अण्णा सुरवासे वय वर्ष 28 असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 8 लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर ट्रॉली, 10,000 रुपये किमतीची 1 ब्रास वाळू असा एकूण 8,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। श्यामसुंदर जाधव स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 9/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे सह पर्यावरण कायदा कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करत आहे। स्थानिक गुन्हा शाखेच्या वरील पथकाने दिनांक 20/1/2026 व दिनांक 21/1/2026 रोजी मिरजगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरील प्रमाणे कारवाया करून 82,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे।